दिवाळीचा फराळ आता परदेशातही मिळणार। घर बसल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधून 192 देशांमध्ये वस्तू पाठवणं शक्य। भारतीय पोस्ट विभागाची विशेष सेवा सुरू। धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोनं खरेदीसाठी गर्दी। जळगावमध्ये सोनं खरेदीसाठी ग्राहकांचा मोठा उत्साह। सोने चांदीच्या दरामध्ये घसरण झाल्यानं ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण। जगातील दुर्मिळ नारळ कोको दे मेरचं धनत्रयोदशीच्या निमित्तानं पारंपरिक पद्धतीनं पूजन। दुर्मिळ नारळ विविध आजारांवर उपचारी। आयुर्वेदिक वैद्य विक्रांत जाधवांची माहिती। पुण्यातील पिंपरी चिंचवड बाजारपेठेत रंगीबेरंगी आकाश दिवे दाखल। आकाश कंदिलांवर देवतांसह शिवरायांचा सुंदर फोटो। भिवंडीमध्ये छत्रपती शिवरायांच्या मंदिरामध्ये पहिला दिवा लावत दिवाळी साजरी। 5000 दिव्यांनी मंदिर उजळलं तर छत्रपतींच्या नावाची शेकडो दिव्यांनी रांगोळीही काढण्यात आली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नातवांसोबत दिवाळी साजरी केली तर फटाक्यांची देखील खरेदी केली। कौटुंबिक क्षण कॅमेरामध्ये कैद। व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल। मालेगावमध्ये रवी शहा शाळेतील 8वीच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम। विद्यार्थ्यांनी लावला दीपावलीच्या वस्तूंचा स्टॉल। स्टॉलच्या नफ्यातून देणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत। हिंगोलीमध्ये दिवाळीच्या निमित्तानं बाजारपेठा सजल्या। रंगीबेरंगी आकाशकंदील बाजारामध्ये विक्रीसाठी दाखल। खरेदीसाठी ग्राहकांची लगबग। छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगनगरीला दिवाळीच्या 4 दिवस सुट्ट्या। 3500 मध्यम आणि लघु उद्योग आस्थापनांना 21 ते 24 ऑक्टोबरपर्यंत सुट्टी। बीडमध्ये शिवसेनेकडून पूरग्रस्तांना 80,000 किटचं वाटप। ऊसतोड मजुरांसह शेतकऱ्यांना दिवाळीच्या निमित्तानं किराणा किट। प्रताप सरनाईक यांनी व्हिडिओ कॉलच्या द्वारे दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा। सिंधुदुर्गात वेंगुर्ल्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवले कंदील। हे कंदील आठवडा बाजारामध्ये विकून स्वकमाईचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला। धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या बाबत 3000 रुपयांची घसरण। सोने सध्या 1,32,000 रुपये प्रतितोळेवर तर चांदीमध्ये देखील 6000 रुपयांची घसरण। अमरावतीमध्ये चक्क 21,000 रुपये किलो सोन्याची मिठाई। सोन्याच्या मिठाईच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी। दिवाळीच्या निमित्तानं दुकानदारांनी बनवली खास मिठाई। बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थानं गोड। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये 31,000 रुपयांचा बोनस जमा। विलेपार्लेमधील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये दिवाळी पहाट निमित्तानं तेजोमय नाद ब्रह्म कार्यक्रम। गायिका अर्चना गोरे, गायक मंदार आपटे यांच्या गायनाचा कार्यक्रम। दिवाळीच्या निमित्तानं किल्ले रायगड प्रकाशमय। पणत्या कंदील आणि मशालींच्या प्रकाशामध्ये रायगड न्हाऊन निघाला। मशालींच्या प्रकाशामध्ये पालखी मिरवणूकही काढण्यात आली। चंद्रपूरमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून फटाक्यांची चाचणी। नॉईज टेस्टिंग मीटरच्या द्वारे ध्वनी प्रदूषणाची चाचणी करण्यात आली। आज धनत्रयोदशीच्या निमित्तानं सोने चांदी खरेदीला अनन्यसाधारण महत्त्व। तर घरामध्ये धन आणि समृद्धीसाठी लक्ष्मी, कुबेर आणि धन्वंतरी यांची पूजा केली जाते। विमानाचे तिकीट दर गगनाला भिडले। दिवाळी, छटपूजा या सणांच्या पार्श्वभूमीवर विमानांच्या तिकिटामध्ये 3 ते 5 पटांची वाढ तर प्रवाशांमध्ये नाराजी। धाराशिवमध्ये भाजपाने शिवसेनेमध्ये स्वतंत्र लढण्याची मोर्चे बांधणी। जिल्ह्यामध्ये शिवसेना हाच मोठा पक्ष। शिवसेना जिंकणार। शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील यांचं महत्त्वाचं वक्तव्य। स्थानिक निवडणुका महायुती म्हणूनच लढणार। फडणवीस, शिंदे, अजित पवार योग्य निर्णय घेतील। राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांचं वक्तव्य। सोलापूरमध्ये राजकीय फटाके फुटणार। सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे पाटील भाजपच्या वाटेवर। मंत्री जयकुमार गोरेंचा मोठा दावा। शिवाजीराव कर्डिलेंच्या जाण्यानं अहिल्यानगर जिल्ह्याचं मोठं नुकसान। त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्न आम्ही नक्की पूर्ण करू। चंद्रशेखर बावनकुळे यांचा शब्द। संजय राऊत जे बोलतात ते नेमकं उलटं होतं। संजय केळकर यांची संजय राऊतांवर टीका। युतीमध्ये कुठेही खिंडार पडणार नाही, केळकरांचं वक्तव्य। राऊत यांचा प्रतिपक्ष प्रमुख बनण्याचा डाव। ठाकरेंची शिवसेना आता उद्धवची नाही, राऊतच चालवतात। शिवसेनेचा हुकूम मीच, राऊतांचा समज। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची राऊतांवर कडाडून टीका। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची दहिसर टोलनाक्याला भेट। दहिसर टोलनाका वसई विरार येथे स्थलांतरित करणार। संबंधित विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर स्थलांतरण। सांगलीच्या विटा शहराच्या मतदार यादीमध्ये घोळ। 1200 पेक्षा अधिक दुबार नावं। यादीमध्ये दुरुस्ती झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नये। सरचिटणीस निखिल सुतारांची प्रशासनाकडे मागणी।
खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्या वहिनी खासदार सुनेत्रा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, ट्विट करत दिल्या शुभेच्छा. अर्ध्या जागा राष्ट्रवादीला द्याव्या अन्यथा युती होणार नाही, गडचिरोलीमधील राष्ट्रवादीकडून भूमिका स्पष्ट. ठाणे शहरामध्ये विविध ठिकाणी भाजपची बॅनरबाजी, अब की बार 70 पार. ठाण्यामध्ये भाजपचा नारा, भाजपची स्वबळावर लढण्याची तयारी. ठाणे महानगरपालिकेमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार, संजय राऊतांची घोषणा. भाजपच्या अब की बार 70ला राऊतांचं उत्तर. पंढरपूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, महेश साठेंचे बंधू संजय साठे यांचा उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव. समाधान देठेंना 11 तर शिवसेनेचे संजय साठे यांना अवघी 6 मतं. गडचिरोलीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जुंपली. विधानसभा निवडणुकीत भाजपनं दगाबाजी केली, आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचा आरोप. आत्राम यांचे आरोप निराधार. रमेश बारसागडे यांचं प्रत्युत्तर. कालची ओबीसींची सभा राजकीय क्षीरवादाची, कोण ओबीसींचा मोठा नेता हे दाखवण्यासाठी सभा. बबनराव तायवाडेंची ओबीसी माहेलगार मेळाव्यावर टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये आरएसएसमधील गोंधळ प्रकरणी गुन्हा दाखल, तर संघाच्या सदस्य नोंदणी अभियानाला विरोध करत बॅनर काढण्यासाठी दिली होती धमकी. 6 व्यक्तींवर गुन्हा दाखल. महायुती सरकारनं 2 समाजामध्ये भांडणं लावली, ओबीसींच्या वाट्यातून काही देऊ नका ही माझी भूमिका आजही कायम. वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण. भुजबळ आणि जरांगे मला टार्गेट करतात, सभेचे व्हिडिओ दाखवून मला टार्गेट करण्यात आलं, वडेट्टीवारांचा आरोप. जळगावमध्ये निवडणुकीपूर्वीच महायुती फिसकटली, पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये शिवसेनेची स्वबळाची घोषणा. आमदार किशोर पाटील स्वबळावर लढणार. मुंबईमध्ये उद्या राज ठाकरेंचा बहुप्रतीक्षित मेळावा. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये राज ठाकरे आणि मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देणार, तर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याकडे सर्वांचंच लक्ष. नागपूरमध्ये महाज्योतीची 7 मजली भव्य इमारत आणि 12 मजली भव्य प्रशिक्षण केंद्र उभारणार. उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाज्योतीच्या इमारतीचं भूमिपूजन. काँग्रेस कमिटीच्या पैठण शहराध्यक्षपदी हसनोद्दीन कट्यारे यांची निवड, तर कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश पाटील यांनी जाहीर केली निवड. कागल नगर परिषदेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये घोळ, मतदार यादीतून 342 मतदार गायब, तर समरजित सिंह घाटगेंचा आरोप. मतदार यादीमध्ये तब्बल 822 दुबार नावं, समरजित सिंह घाटगेंचा दावा. मतदार याद्यांमधील घोळाच्या चौकशीचे आदेश, विरोधकांच्या आरोपांनंतर मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांचे आदेश. चौकशी करून अहवाल सादर करण्याचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. भाजपनं पक्षामध्ये प्रवेश न दिल्यास इतर सर्व पक्षाचे पर्याय खुले आहेत, माजी मंत्री तानाजी सावंतांचे बंधू शिवाजी सावंत यांचं भाजपला आव्हान. उबाठा गट ठाणे पालिकेच्या नाही तर मेंटल हॉस्पिटलच्या जागा जिंकणार, कारण त्यांचं वास्तवाशी काही देणं घेणं नाही. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा टोला. जळगावमध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात लूट, खासगी ट्रॅव्हल्स एजंटकडून दुप्पट तिप्पट तिकीट दर आकारत प्रवाशांची लूट सुरू. सिडको घरांच्या किमती कमी करण्यासाठी बॅनरबाजी, तर 15 दिवसात घरांच्या किमती सुधारण्याच्या आश्वासनाचं काय झालं? सिडको घरधारकांचा मुख्यमंत्र्यांना आता थेट सवाल. सातारामध्ये शिवेंद्रसिंह राजे यांच्याकडनं दिव्यांगांना 803 वस्तूंचं वाटप, इलेक्ट्रिक सायकल, व्हीलचेअर, श्रवणयंत्रासह नवी उभारी. दिव्यांगांच्या चेहऱ्यावर फुललं हास्य. सांगलीमध्ये 108 अत्यावश्यक रुग्णवाहिकांचा भोंगळ कारभार, रुग्णवाहिकांमध्ये प्राथमिक उपचार सुविधा देखील उपलब्ध नाही. सुविधा नसल्यानं गंभीर रुग्ण अवस्थेमध्ये नातेवाईकांचा आरोप. नवी मुंबईतील झोपडपट्टी भागामध्ये कोणतंही सर्वेक्षण नाही, पालिका आणि प्रशासनाच्या वतीनं दिशाभूल केली जाते. काँग्रेसचा पालिका आणि प्रशासनावर आरोप. विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांना दिवाळीचा चिकन मसाला भेट, तर बीव्हीजी कंपनीकडून पंढरपुरातील कर्मचाऱ्यांना भेट. मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदायातून चिकन मसाल्याच्या भेटवस्तू संदर्भात संताप व्यक्त. सांगली जिल्हा परिषद आरक्षणावर एकूण 74 हरकती दाखल, गटांसाठी 67 तर गणांसाठी 7 हरकतींची नोंद. सिंधुदुर्ग किनारपट्टीसह मालवण किनारपट्टी भागामध्ये मासेमारी माफियांचा हैदोस, प्रशासनाची बंदी असताना एलईडी आणि बेकायदेशीर पर्ससीन मासेमारी सुरूच. अक्कलकोट स्वामी समर्थांचं मंदिर 20 तास, तर गणगापूरचं दत्त मंदिर दर्शनासाठी राहणार 18 तास खुलं. दिवाळीच्या सुट्ट्यांच्या निमित्तानं भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर समितीचा निर्णय.
भंडाऱ्याच्या कांद्रे येथील आरोग्य उपकेंद्रातील सीएचओ पद 2 वर्षांपासून रिक्त. रुग्णांना करावा लागतोय अडचणींचा सामना. तात्काळ सीएचओची नियुक्ती करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐतिहासिक वारसा स्थळांचं नव्यानं सर्वेक्षण. हेरिटेज कमिटीच्या बैठकीमध्ये सर्वेक्षणाचा निर्णय. शहरामध्ये सुमारे 300 वारसा स्थळांची नोंद. धाराशिवमध्ये 2 लोकनाट्य कला केंद्रांवर पोलिसांकडून कारवाई. कालिका आणि गौरी लोकनाट्य कला केंद्रावर कारवाई. दोन्ही कला केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द. वर्ध्यातील ग्रामपंचायतीमध्ये मतदार याद्या लागल्याच नाही. मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा खासदार अमर काळेंचा आरोप. आधी घोळ दुरुस्त करा, नंतरच निवडणुका घ्या, अमर काळेंची मागणी. पुण्यामध्ये फोक आख्यान. राहुल देशपांडेंच्या गायनानं रंगला कोथरूड सुरोत्सव. कोथरूडकरांचा प्रतिसाद. तर मंत्री चंद्रकांत पाटील, मोनिका मुरलीधर मोहोळ उपस्थित. नंदुरबारच्या सातपुड्याच्या पर्वत रांगांमध्ये वसलेल्या अस्तंबा ऋषींच्या यात्रेला सुरुवात. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातून भाविक दर्शनासाठी यायला सुरुवात. कोल्हापूरच्या सीपीआरच्या 8 इमारतींवर निवारा केंद्र उभारणार. केंद्रासाठी एकूण 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर. मंत्री हसन मुश्रीफांच्या संकल्पनेतून एका केंद्राचं 1.5 महिन्यांपूर्वी उद्घाटन. कोल्हापूर पालिकेतील कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाच्या फरकाचा हप्ता खात्यावर जमा. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याला यश. नवरात्रोत्सवात अंबाबाईच्या चरणी 1,21,32,000ची देणगी. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या 20 दानपेट्यांचे मोजदाद पूर्ण. धाराशिवमध्ये तुळजाभवानी मातेच्या सिंहासन पूजेची नोव्हेंबर महिन्याची ऑनलाईन नोंदणी सुरू. 20 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबरच्या दरम्यान मंदिर संस्थांच्या संकेतस्थळावर करता येणार नोंदणी. आरसीएफच्या विरोधातील आंदोलन तूर्त स्थगित. न्यायालयाची बंधन आणि दिवाळी सणामुळे निर्णय. लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण करणार. आमदार महेंद्र दळवींची घोषणा. परभणीमध्ये शेतकरी संघर्ष समितीचं पिठलं भाकर आंदोलन. पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरकारच्या विरोधात त्यांचा मोर्चा निघाला. बीडच्या माजलगाव येथे जात प्रमाणपत्रासाठी 6 दिवसांपासून उपोषण. 3 दिवसांपासून अन्नत्याग केल्यानं आंदोलकांची प्रकृती बिघडली. हिंगोलीमध्ये 4 एकर जमीन बेकायदेशीर बळकवणाऱ्या गुंडांवर गुन्हा दाखल. मात्र अद्याप अटक न झाल्यानं कुटुंबांचं 4 दिवसांपासून उपोषण. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी. पुणे लेनवर 7 ते 8 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा. सलग सुट्टी असल्यानं एक्सप्रेस वेवर वाहनांची संख्या वाढली. बोरघाटातील अमृतांजन पूल ते खोपोली एक्झिटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये बग्गी सेवेचं लोकार्पण. वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते लोकार्पण. कोल्हापूर शहरातील 77 रस्त्यांची प्रचंड दुरावस्था. नागरिकांची सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका. ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्यासह इतर 6 जणांची याचिका. भंडाऱ्यामध्ये किसनपूर गावाकडे जाणाऱ्या मार्गाची दयनीय अवस्था. ग्रामवासी 75 वर्षांपासून पक्क्या रस्त्याच्या प्रतीक्षेमध्ये. मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी ब्लॉक. विद्याविहार ते ठाणे स्थानकाच्या दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गावर मेगा ब्लॉक. राज्यातील 21 लाख शेतकऱ्यांना एकूण 1,356 कोटी रुपयांची मदत. सप्टेंबरमधील अतिवृष्टीची नुकसान भरपाई सरकारकडून जाहीर. अद्याप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत नाही. शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ नुकसान भरपाई देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चिया आणि कलंजी पिकांना विक्रमी वाढ. तर वाढीव दरामुळे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण. पुण्यात नाभा तालुक्यामध्ये इंद्रायणी भात पिकाचा सुगंध. शेतकरी भात पिकाची कापणी सुरू करण्याच्या तयारीमध्ये. चंद्रपूरमध्ये 12 एकरातील सोयाबीनवर शेतकऱ्याने फिरवला रोटावेटर. बोगस बियाणांमुळे संपूर्ण पिकाचं नुकसान. शेतकरी उत्पादक कंपनीच्या जिल्हाध्यक्षांचा आरोप. मराठमोळे सुपर कॉप शिवदीप लांडे बिहारच्या रणांगणामध्ये. मुंगेर आणि अररिया या मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज. अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या. त्यांनी पाकिस्तानच्या विरोधात खेळण्यास नकार दिला. प्रियंका चतुर्वेदी यांचा बीसीसीआय आणि केंद्र सरकारला टोला. सरसगट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका. सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश. सीबीआय चौकशीचे निर्देश देताना काळजी घेण्याचे देखील दिले आदेश. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमा भागात तणाव आणि लष्करी चकमकी सुरू. पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये अफगाणिस्तानच्या 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू.
$2,385 कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त. कोट्यवधी भारतीयांची फसवणूक करणाऱ्या प्लॅटफॉर्मवर देखील ईडीची कारवाई. घोटाळ्याच्या सूत्रधाराला सुद्धा ठोकल्या बेड्या. खाद्य उत्पादनांवर ORS नाव वापरण्यामध्ये मनाई. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अन्न सुरक्षा आयुक्त आणि सर्व केंद्रीय परवाना प्राधिकरणांना आदेश जारी. दक्षिण गोव्यातील लोटलीम येथील विजय मरीन परिसरामध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट. स्फोटामध्ये 2 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी. स्फोटाचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट. मादागास्करची सत्ता आता लष्कराच्या हाती. नेपाळनंतर मादागास्करमध्ये जेन झी क्रांती. मादागास्करचे राष्ट्रपती देश सोडून पळाले तर कर्नल घेणार राष्ट्रपती म्हणून शपथ. धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळावं यासाठी आत्महत्या. बीडच्या गेवराई तालुक्यात तरुणाची आत्महत्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये कुशन शोरूमला भीषण आग. लाखो रुपयांचं नुकसान. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश. रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्रकिनारी बुडणाऱ्या 3 महिलांना जीवदान. स्थानिक वॉटर स्पोर्ट व्यावसायिक आणि जीवरक्षकांनी वाचवले प्राण. पंजाबमधील सरहिंद रेल्वे स्टेशनच्या जवळ मोठी दुर्घटना. गरीब रथ एक्सप्रेसला भीषण आग तर सर्व प्रवासी सुखरूप. कोणतीही जीवितहानी नाही, मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. दिल्लीत इमारतीमध्ये भीषण आग. विशंबर दास मार्गावरील ब्रह्मपुत्र इमारतीमध्ये आग. संसद भवनापासून 200 मीटर परिसरामध्ये असलेल्या इमारतीमध्ये अग्नितांडव. नाशिकच्या ITI सिग्नल परिसरामध्ये दुचाकीला आग. घटनेनं काही काळ वाहतूक कोंडी. घटनेमध्ये मात्र कोणतीही जीवितहानी नाही. मालाड पूर्वच्या पिंपरीपाडा झोपडपट्टीमध्ये आग. आगीमध्ये अनेक झोपड्या जळून खाक. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. विरारच्या जीवदानी मंदिराच्या पायथ्याशी 16 दुकानांना आग. आगीमध्ये दुकानं पूर्णपणे जळून खाक. सोलापूर रेल्वे स्टेशनच्या भागामध्ये कारण अचानक घेतला पेट. अग्निशमन दलानं आग विझवली. घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.